आमच्या सोबत सीन झालंय. आता मी पडले आणि जागा ही रोज लोक पार्किंग करतात, पण रात्रीचा अचानक एवढा पाऊस झालाय म्हणजे लाख रुपयाच्या गोष्टीचं डायरेक्ट कचराच व्हायचे काम आहेत ना का. समुद्रात आलो काय मी असं वाटतं कोकणात आलोय समुद्रात. मला येऊ एव्हरीवन, कसे आहात तुम्ही सगळे. आणि मला पावसात भिजायचं होतं आणि माझ्या नवऱ्याने बघा मला कसं आणलंय भिजायला. आणि आम्ही आता चालत चाललोय भिजायला जाण्यासाठी. आणि आमची गाडी आहे ना ती पण तुम्हाला मी पुढे गेल्यावर दाखवते. आणि ह्याच्या आधी ना आमच्या कॉलनीतल्या मी काही क्लिप्स घेतल्यात पाण्याच्या, त्या सुद्धा तुम्ही बघा. आणि मी कशी दिसते ह्या गेटअपमध्ये हे पण सांगा. जादू. जादू चला. बॅकग्राऊंड व्हॉइस वर झाला माहिती खाली. आमच्या सोबत सीन झालंय. आता मी पडले आणि मला डोळ्यापुढे 2 मिनिटासाठी इंद्रायणी नदी चालली. मला वाटलं मी जाते आता इंद्रायणीत. डायरेक्ट इथं बुडले की डायरेक्ट इंद्रायणीलाच निघतोय माणूस. बघू शकता तुम्ही लोकेशन, छान असं झाले वातावरण. आम्ही चालत का निघालोय हे सुद्धा सांगते. मला भरपूर कमेंट येतात तुमच्याकडे गाडी नाही का. आमच्याकडे गाडी आहे, पण आम्ही चालत ह्यासाठी चाललोय की गाडीवर एवढं एन्जॉय होणार नाही आणि चालत खूप जास्त एन्जॉय होतं. त्यामुळं गाडीवर काय नाही, मीच भिजन फक्त, कारण छत्री मी काय धरू शकत नाही, गाडी मला चालवावं लागेल. मग त्याच्यामुळे गाडी नाही घेतली. त्याला कसं साचले. आणि ह्याच्यात जायचं म्हणते माझी बायको. मी भिजायला आली बाहेर भिजायला. माझा नवरा मला भिजून देत नाही तरी पण. पावसा पाण्याचं मला या गाडीने पाणी सोसलंय मागाशी रोडवरचं. हे बघा भूत चाललंय पुढं. हा म्हणतोय तर मला आहे ना आत्ता आहे ना अशी एक गोष्ट दाखवणार आहे जी बघण्यासाठी मी एवढ्या लांब आली आहे. म्हणजे एवढ्या लांबून नाही, तसं नाही, जवळ आहे अंतर, 5-10 मिनिटाचा रस्ता आहे. पण इतकं पाणी आणि मला खूप जास्त भिजायचं आहे. पण माझा नवरा भिजून देणार नाही. देणार आहे का? अजिबात नाही. बघितलं ना मी एवढी म्हणजे सेफ प्रोटेक्शनने आली आहे तरी पण नाही भिजून देणार. लिटरली असं झालंय, लोक पवायला लागलेत पाण्यात. लोक होतात आहेत, मी तुम्हाला ते पण दाखवते. इतकं भारी नजारा आहे ना. माझी बायको बुडून जायचं त्यात. इंद्रायणीला तुम्हाला मला भेटायला इंद्रायणीला यावं लागेल. काय पण नाही. बरं काय म्हणायचं तुम्हाला, इतकं छान पाणी, इतकं आणि हे लोकेशन नाही लय घाण पाणी आहे, पण लय छान वाटतंय. वाव, माझ्या दिलात दिलासा भेटला माझ्या हृदयाला, असं मला म्हणायचं आहे. समजून घ्या तुम्ही. आणि त्यानंतर मला काय म्हणायचं होतं, सेकंड थिंग म्हणजे ही गोष्ट आहे की हे लोकेशन घरकुलमधलं आहे. सो चला आता मी तुम्हाला दाखवते काय काय आहे ते. आय गेस तुम्हाला माझा आवाज थोडासा कमी येत असेल, कारण की मी माईक लावायची विसरून गेले. पण मी पुढे दाखवते तुम्हाला. सो स्टे कनेक्टेड. बघा मी किती बुडली आहे पाण्यात. लय अवघड झाले, पुढे तर लय पाणी. दाखवतो आता. हे बघा पाणी केवढं, एवढंच आहे सध्या, पण पुढं भरपूर पाणी. पुढं कमरा एवढं पाणी, कमरा एवढं. पडलेलं बघा मित्रांनो, समोरचं नाही का रस्ता अख्खा पूर्ण बंद होता आणि आपली गाडी एकदम शेवटला आहे. तू काय बोलशील? मी बघू गाडी पाणी आलंय, पाणी उडून.
कुठं समुद्रात आलो काय मी? असं वाटतं कोकणात आलंय समुद्रात. घरकुल नॉट कोकण. चल ना पुढं. चला. पुढं जाऊ का आम्ही? तुम्ही सांगा आता. डिफिकल्ट जात आहे चालू. सुपरमॅन. ते आलाच नाही पण. आलाच नाही तू. त्या लहान लहान लेकरांना बघून माझी बायको म्हणती बाबा मी पण भिजू का? वा भिजू का? ओ मस्त, एवढं मस्त वाटतं, एवढं चाललंय भारी पाणी. बघा माझं कितपर्यंत पाणी आहे. तसेच पोरं भिजायला लागलेत आणि वरून पाऊस काय बंद व्हायचं नाव नाही काढत. पाऊस चालूच आहे. मला वाटतं पुढे गेले आम्ही बुडतो आता. नाही बुडत. मला एवढं भिजू वाटतंय, एवढं. माझा नवरा भिजून देई नाही. अवतार बघा कसला झालाय, चंपू चंपू दिसते. आणि पाणी माझ्या हे बघा केवढं सहज खाली वाकलं की पाणी लागते. भारी वाटतंय, भारी. सफल झाली माझी जी ट्रिप होती. नवरा तर काय आपल्याला कोकणात नेणार नाही, त्यामुळे इथं समुद्राचं फील करावं असं वाटायला लागलंय आता. खालून व्ह्यू दाखवतो तुम्हाला. खालून खालून व्ह्यू दाखवा. हा इतकं पाणी आहे, इतकं ना. थांबा मी जाते. हा बघा इतकं जास्त पाणी आहे ना, लई जास्त. समोर जे गाड्या बिड्यात ना तर पुढे गेलं दाखवतो. पर गाड्याचे बोनेट बी बुडलेत पाण्यात. पार्किंग मध्ये पाणी गेले पार. हा आणि ना म्हणजे हा रोड आहे ना, इथून आम्ही रोज जातो. रोज म्हणजे रिक्षा आमचा तो पण दाखवतो. रिक्षापर्यंत जातोय का नाही. माझ्या कमरेपर्यंत पाणी आलंय. मला घरी चालत जावं लागेल आता. आपण असंच जाऊ राऊंड मारत. हा हा तिकडे किती पाणी आहे. मला पकडा, मी पडून जाईल. गाडी दाखव किती बुडल्या. हा पुढून दाखवते ना. गाड्या हे बघा किती बुडले. मला हे बघा. दाखवतो बघा पुढच्या गाड्या. कुठला ते बुटका माणूस नाहीये रे. होऊ शकता. पाणी कुठवर आलं मित्रांनो. आणि गाडी बघा पाण्यात अख्खी बंद पडली. बंद नाही पडलेली म्हणजे पार्किंगची जागा ही. रोज लोक पार्किंग करतात पण रात्रीचा अचानक एवढा पाऊस झालाय. जोरात पण नाही पण हळूहळूच. पण गाडीचं अख्ख वाट लागायची. बघा हिला कांदा अख्खं बोनट बुडले गाडीचं. समोरची गाडी तर बघा तुम्ही. एवढ्या महागातल्या गाड्या बिचारे लोक घेतात आणि असं पाण्यात गेल्यावर किती वाईट यार. शिट. आता बघू मी कांदा मारतीये कुठं लांब जाते. तर मित्रांनो गाडी किती पाण्यात गेलेली. म्हणजे लाख रुपयाच्या गोष्टीचं डायरेक्ट कचराच व्हायचे काम आहेत ना का. बघा गाड्या. थांबा मला दाखव माझ्या कुठपर्यंत पाणी येते लांबून. थांबा मी पुढे जातो. बघू शकता कमरापर्यंत पाणी. आणि पुढं अजून जास्त पाणी नाही का. म्हणून म्हणतोय माझी बायको पुढे गेलं बुडती का काय आता. बघू शकता. पण भाऊ ब्लॉक थांबले नाहीत पाहिजे. इकडं जग उलटा पालट होते. किती पाऊस पाणी आलं, वादळ आलं, किती पण पाऊस वारं वादळ काही आलं तरी पण व्हिडिओ नाही थांबले पाहिजे. तर अहो पाऊस नाही, तुम्ही छत्री बंद केली तरी चालेल. अरे पाऊस ना बघाच का पाऊस. पाऊस एवढा नाहीये. अरे बघा डस्टबिन किती. डस्टबिनचं काय झालं दाखवतो. दिसतोय का? पार्सल पाण्यात. मी तुमचा फोन गेला असता. बरं लक्षात आलं. बघा नाही गेला. तुझ्याकडे किती होता हातात.
माझा फोन खिशात होता, मला माहित नाही खिसा माझा पार पाण्यात भिजला आणि फोन खिशात आहे. बापरे इंटरेस्टिंग. आता थांबा मला बाय द वे बघू शकता तुम्ही किती जास्त पाऊस येते आणि एवढ्या पावसात आम्ही इथं आलोय. So, तिकडं पण चला तेवढंच पाणी आहे मग. त्या इकडे साईडला पण पण. एवढंच पाणी आहे. आणि हे बघा कचऱ्याचे डबे. आणि आपली गाडी ना हे बघा इथं रिक्षा आहे आपला रिक्षा इथं आहे. आणि सकाळी हाच रिक्षा आपला इथं होता त्या डस्टबिनच्या पलीकडं. तर पूर्ण पाण्यात गेलता रिक्षा. ती गाडी बघू शकता किती पाण्यात गेली, तेवढा रिक्षा पाण्यात गेलता. सकाळी येऊन रिक्षा तिकडं लावलाय नाही का. आता तिकडं पाणी वरती जाऊन आहे म्हणजे झालं, नाही तर मग आमचं काय खरं नाही. आणि अख्ख्या समोरच्या बिल्डिंगमध्ये पाणी गेलेलं आहे. तिकडं पण एवढंच पाणी. चला तर आम्ही तर झालं आमचं, आम्ही आत्ताच आलोय पाण्यातून बाहेर. बस भाई जिरली आमची, पाय एवढे दुखायला लागले एवढे असं वाटतंय आता घरी जाऊन झोपायचं. पण एवढी भिजली ना मी, इथपर्यंत भिजली डेंजरस आहे. सो चला मग व्हिडिओ कसा वाटला नक्की मला कॉमेंट करून सांगा. आणि चॅनलला इथपर्यंत बघत आला असाल व्हिडिओ तर चॅनलला सबस्क्राईब करून जावा. भेटूया आपण पुन्हा एका नवीन एका छान अशा व्हिडिओमध्ये. तवर टेक केअर फ्रेंड्स अँड बाय. पण मासा नाही भेटला आम्हाला पाण्यात. बाय बाय. बाय बाय.